हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर बघा आता जे काही साई होती ना ती मला ॲक्च्युली विरजण लावायचं आहे, कारण खूप सारे 10 दिवस झालं ना साई साठलेलं आहे. आणि हे बघा असं काही करताना अचानक असं काहीतरी म्हणजे होतं ना की सांडतं. मग मी घाईमध्ये शूटिंग करण्याच्या नादात कधी कधी माझ्याकडे हे असं होतं. माझ्या अंगावरती साईमधलं जे काही दूध थोडंसं असतं बघा ते थोडंसं अंगावरती सांडलं आणि खूप सारी साई 10 दिवसाची साठलेली होती. आता मला ही विरजण लावायचं आहे आणि कालच्या दुधाची साई पण आणखी त्या दुधाच्या पातेल्यामध्ये आहे, ती पण काढून घ्यायची आहे आणि विरजण लावायचं आहे. म्हणजे मी आता सध्या तर ऊन खूप आहे ना, अगदी अर्धा चमचाच ह्यामध्ये विरजण टाकते, कारण खूप सारं लास्ट टाईम विरजण टाकलेलं होतं, इतकं आंबट झालेलं होतं. तूप तर खूप छान पद्धतीने निघालं, पण ताक जे राहतं ना लोण्याखालचं खूप आंबट झालेलं होतं. कोणीच प्यायला तयार नव्हतं. त्याची कढी बनवली तरी पण खूप आंबट लागत होते. म्हणजे बरोबर आहे ना, कारण खूप आंबट झाल्यानंतर कोणालाच प्यायचं मन करत नाही, पिलंच जात नाही. नंतर ते टाकून द्यावं लागलं ॲक्च्युली, कारण मावशीनं देऊन त्यांना तर कशाला आजारी पडायचं ना, आणि घरात पण कोणी आजारी पडायला नको म्हणून मी ते टाकूनच दिलं. तर अगदी अर्धा चमचाच मी घातलं आणि त्यानंतर मी गावाला गेले होते ना, पर्समध्ये माझं खूप सारं साहित्य तसं पडलेलं होतं. तर ते सगळं साहित्य मी आता इथे काढून ठेवत आहे व्यवस्थित जिथल्या तिथे. तर हे बघा गळ्यातलं किती सुंदर आहे ना, मी त्या गावाला गेलते ना त्यावेळेस मी हे घातलेलं होतं, किती सुंदर आहे. मला मोत्याचं आहे आणि खूप आवडतं आहे आणि एकदम मस्त असं दिसतं बघा. त्यानंतर जे काही साहित्य आहे ते गावाला घेऊन गेलेली पर्स होती, त्यातलं सगळं साहित्य काढलं आणि रोजच्या पर्समध्ये जे लागतं ते ठेवलं. बाकीचं जे काय आहे ना जे जिथलं तिथं ठेवून घेणार आहे. पर्स ही गावाला घेऊन गेलते ना, तर ॲक्च्युली ही नवीनच आहे, घेऊन गेलते आणि जुनी पर्स आहे ना ती आता मी बॉर्डरमध्ये ठेवून घेणार आहे. आणि आर्टिफिशियल ज्वेलरी जे सगळं बॉक्स आहे ना त्यामध्ये मी हे ठेवून घेत आहे आता सध्या. आणि माणसाला कसं असतं, कितीही आर्टिफिशियल ज्वेलरी आपल्याला सगळ्यांना हवंच असते, किती पण सोन्याचं असलं ना आर्टिफिशियल ज्वेलरी प्रत्येकाला आवडतेच. त्यामुळे माझ्याकडे भरपूर असं स्टॉक असतोच आर्टिफिशियल ज्वेलरीचा, कारण कुठे गावाला जायचं म्हणलं ना तर मी आर्टिफिशियल ज्वेलरी जास्त वापरते. जरी सोन्याचं असलं तरी आर्टिफिशियल ज्वेलरी बरं पडते, चोरलं तरी काही म्हणजे हे होत नाही. त्यानंतर सासूबाईंच्या डोळ्यामध्ये इथं आय ड्रॉप घालत आहे मी. आणि असंच आमच्या गप्पा वगैरे ते पण चालूच होतं. ते काही कधी आमचं थांबत नसतं, कारण 24 तास गप्पा मारल्या तर आम्हाला कमी असतं. आमची सासूबाई खूप बडबड आहेत ना त्यामुळे. आणि त्यानंतर आईस ड्रॉप वगैरे घातलं आणि त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये. तर ॲक्च्युली सकाळी निमिषला टिफिन दिला होता, भेंडी आणि चपाती, आणि त्याच्यापुरती चपाती केलेली होती. त्यानंतर तशाच सगळ्या चपात्या राहिल्या होत्या माझ्या करायच्या. आता मी सगळ्यांसाठी इथे चपात्या वगैरे करून घेत आहे, कारण की इथं घरामध्ये आता मुलांचे पप्पा गेलेले आहेत ऑफिसला, मी सासूबाई तनिषच जेवायचं होतो म्हणून आता मला आमच्या तिघांसाठी इथे मी चपाती वगैरे बनवून घेत आहे. आणि किती पण बघा माणसाचं कामाचं रुटीन वेगवेगळं राहतं रोजच्या रोज. चला तर बघ, नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि होम टूर आपला अपलोड केलेला आहे, नक्की बघा. चला तर बाय, आणि सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.